हाय एव्हरीवन, मी कल्पना कणगी स्वागत करते एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणे 6 लाईन दोरा घेतले आणि सुई 10.075 mm सुई आहे. आज आपण पप्स फ्लावर डिझाईन बघणार आहोत. नेहमीप्रमाणे 2 वेळा लॉक करून घ्यायचा आहे कापडाला. 2 वेळा लॉक करून घ्यायचा आहे. लॉक म्हणजे आणि सिंगल क्रोशा म्हणजे दोन्ही एकच आहे, कन्फ्यूज होऊ नका. त्यानंतर 5 वेळा सिंगल चेन घालायचे आहेत. खूप हळुवारपणे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे मी. 5 सिंगल चेन झाल्यावर लॉक करून घ्यायचा आहे साडीला. सिंगल लॉक झाल्यावर अर्धा इंचाचा गॅप घ्यायचा आहे. आता आपल्याला डबल क्रोशेटचं पप तयार करून घ्यायचं आहे. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये ट्रिपल क्रोशेटचं पप दाखवले होते. मी म्हटलं चला आज थोडंसं नवीन असं डिझाईन बघूया ट्राय करून. डबल क्रोशेटचं सिंगल स्टेपचं डिझाईन आहे आणि खूप सुंदर दिसतो. असं प्रकारे डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. 2 मधून 1 2 मधून 1. त्यानंतर एक चेन घालून घ्यायचा आहे डबल क्रोशेट झाल्यावर. त्यानंतर सुईवर एक दोरा घेऊन हाफ डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. अशा सुईवर 3 वेळा दोरा घ्यायचा आहे. ते डबल क्रोशेटचं खांबच्या खालनं 3 वेळा म्हणजे 6 वेळा ते दोरं होतात आणि 6च्या दोऱ्याला लॉक करून घ्यायचं आहे बघा. असं लॉक केलं की पप तयार होतो. पुन्हा आता पप झाल्यावर डबल क्रोशेट तयार करून घेत आहे मी. बघा अशा पद्धतीने डबल क्रोशेट झाल्यावर एक सिंगल चेन. त्यानंतर आता पुन्हा 3 वेळा हाफ डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत. लॉक करायचे नाहीत, फक्त सुईवर दोरा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सगळे समान अंतरावर घ्यायचे आहेत बघा. घेऊन अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचं आहे. आता मी इथं 4च पप यूज केले. 5 म्हणताना खूपच असं गिचपीट दिसतो, छान दिसत नाही. त्या कारणाने 4च घेतले. 2 पप झाल्यावर एक असं छोट्या प्रकारचं मणी वापरले मी, गोल्डन कलरचं. हे मणीला लॉक केले नाही मी. तसंच तिसरं डबल क्रोशेट तयार करण्यासाठी खांब घेत आहे. 2 मधून 1 2 मधून 1. ते बीडच्या दोऱ्याला पकडूनच डबल क्रोशेट होतो. त्यानंतर एक सिंगल चेन. त्यानंतर हाफ डबल क्रोशेट 3 वेळा. सुईवर 3 वेळा दोरा घ्यायचा आहे, फक्त लॉक करायचा नाही. 3 वेळा झाल्यावर लॉक करायचा आहे. बघा अशा पद्धतीने. म्हणजे सांगण्याचा पद्धत वगैरे काही चुकत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला तेही कमेंट करून सांगा. आता पुन्हा एकदा डबल क्रोशेट तयार करून घेत आहे मी. त्यानंतर सिंगल चेन झाल्यावर पुन्हा हाफ डबल क्रोशेट 3 वेळा तयार करून घ्यायचे आहेत. खूप लवकर होतो आणि ग्रँड पण लुक येतो. हवा असेल तर तुम्ही 4 पपच्या बाजूला मण्या वापरू शकता. मी तर वापरले नाही. हाफ डबल क्रोशेट 3 वेळा करून घ्यायचा आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे 3 वेळा झाल्यावर. आणि आता कुठंपर्यंत येते ते पाहून लॉक करून घ्यायचं आहे साडीला.
माझे आजपर्यंत किती साडीचे गोंड्याचे डिझाईन झाले आहेत तेही तुम्हाला एका सिरीजमध्ये दाखवेन. आता पुन्हा लॉक झाल्यावर 5 वेळा सिंगल चेन घ्यायचे आहेत, जेणेकरून ते गोंड्या बांधण्यासाठी. माझे व्हिडिओ खूप काही मोठे नसतात, प्लीज स्किप न करता पहा. आता पुन्हा साडीला लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावर आता पुन्हा हाफ इंचाचा गॅप सोडून डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. खांब तयार करून घ्यायचा आहे. दोन मधून एक, दोन मधून एक. त्यानंतर एक चेन घ्यायचा आहे. त्यानंतर हाफ डबल क्रोशेट. मी खूप फास्ट फॉरवर्ड नाही केले आहे, मी खूप सावकाश तुम्हाला समजेल असं या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मला बेसिक अजून एकदा पाहिजे असेल तर तेही पुन्हा एकदा शिकवेन. अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे, तेही पाहू शकता तुम्ही. सिंगल क्रोशेट, डबल क्रोशेट, हाफ डबल क्रोशेट, ट्रिपल क्रोशेट हे सगळेच दाखवले आहे मी. तर डबल क्रोशेट झाल्यावर एक लॉक घ्यायचा आहे किंवा चेन, दोन्हीचा अर्थ एकच होतो. आता 3 वेळा हाफ डबल क्रोशेट करायचा आहे. लॉक करायचं नाही आहे, मी पुन्हा सांगत आहे. सुईवर दोरा घ्यायचा आहे, परंतु लॉक करायचं नाही. 3 वेळा झाल्यावरच लॉक करायचं आहे, म्हणजेच पप तयार होतो. आता 2 वेळा झालं आहे. पुन्हा आता छोटंसं बीट घालू आपण किंवा मण्या घालू अशा पद्धतीने. पुन्हा एकदा डबल क्रोशेटचा दोरा घेऊ. दोरा झाल्यावर 2 मधून एक, 2 मधून एक अशा पद्धतीने डबल क्रोशेट तयार करून घेऊ. त्यानंतर एक चेन झाल्यावर हाफ डबल क्रोशेट 3 वेळा. तीन वेळा झाल्यावर एकदा लॉक करून घ्यायचा आहे. रिंगचे डिझाईन पण खूप सुंदर दिसतात, तेही तुम्हाला पुढं दाखवेन मी. सिंगल स्टेपचं रिंग डिझाईन दाखवलेलं आहे मी. त्यामध्ये डबल स्टेप आणि त्याला मण्या लावून खूप सुंदर दिसतो. 3 वेळा हाफ डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर लॉक करून घ्यायचं आहे. आणि आता कुठंपर्यंत येतं आहे ते पाहून किंवा हाफ इंचाचा गॅप घेऊन लॉक करायचं आहे. लॉक झाल्यावर पुन्हा 5 वेळा सिंगल चेन घालायचे आहेत आपल्याला. प्लीज माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्ह्यूज खूपच कमी येत आहे, प्लीज सपोर्ट करा. तुम्हाला अजून नवीन डिझाईन मी शिकवण्याचा प्रयत्न करेन. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून पहा. लॉक झाल्यावर 2 चेन घालायचे आहेत आणि थोड्याशा अंतरावर दोरा कट करायचा आहे आपल्याला. अलगदपणे सुईमधून दोरा ओढून घ्यायचा आहे आणि दोऱ्याला ओढलं लॉक बसतो. बघा, गोंड्या बांधण्याचा अगोदरचा लुक आहे असा. बघा, गोंड्या बांधल्यावर असा दिसतो.
शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.